चला आता बघा, जीओसी समजायचे असेल तर हे पहिले 7-8 लेक्चर्स आहेत, ती सगळी ज्याच्यावर डिपेंड आहेत म्हणजे तुमचं काय ते अल्केन्स असणार आहे. अल्केन्स मध्ये काय, किंवा तुमचे पहिल्यांदा 4 इलेमेंट तरी, किमान 4 इलेमेंट तरी यायला पाहिजेत. पहिला इलेमेंट कुठला आहे बघा इथं, हायड्रोजन. दुसरा कुठला, ऑक्सिजन. तिसरा नायट्रोजन. चौथा कार्बन. ह्याचे सिम्बॉल सुद्धा यायला पाहिजेत. बेसिक पासून सुरुवात करतो आपण. हायड्रोजनचा सिम्बॉल काय बघा, हायड्रोजन म्हणजे AH. ऑक्सिजनचा काय असणार आहे तुमचा, O असणार आहे. थांबा 1 मिनिट. ऑक्सिजन बघा O, नायट्रोजन N, कार्बन C. ह्याच्या प्रत्येकाची व्हॅलेन्सी लिहिली बघा इथं. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे, 1. याचा अर्थ काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय तर एक इलेमेंट किंवा इलेमेंटचा ऍटम किती बॉन्ड तयार करू शकतो. समजा एखादा इलेमेंटचा ऍटम 1 बॉन्ड तयार करू शकत असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1. 2 बॉन्ड तयार करत असेल तर 2. 3 बॉन्ड तयार करत असेल तर 3. 4 बॉन्ड तयार करत असेल तर 4. आता हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, म्हणजे हायड्रोजन कसं लिहितो आपण, समजा हे सिम्बॉल लिहिला असेल तर त्याला 1 बॉन्ड काढायचा. मग तो बॉन्ड असतो त्याचा, हायड्रोजनचा बॉन्ड आहे तो उजवीकडे चालतो, डावीकडे चालतो, वर लिहिला तरी चालतो, खाली लिहिला तरी पण चालतो. आलं लक्षात. आता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती, 2. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे याचा अर्थ काय, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे याचा अर्थ ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करणार. मग ते 2 बॉन्ड म्हणजे दोन्ही बाजूला 2 सिंगल बॉन्ड असतील. फॉर एक्झाम्पल हे बघा इथंच दाखवतो मी असे, की ऑक्सिजन असा पण बॉन्ड तयार करू शकतो. मग हे डबल बॉन्ड आहे, ह्याला डबल बॉन्ड म्हणतात, ह्याला सिंगल बॉन्ड म्हणायचं. डबल बॉन्ड म्हणजे काय, एक सिग्मा आणि एक पाय. आणि सिंगल बॉन्ड असतो तो नेहमी काय असतो, सिग्माच बॉन्ड असतो. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3, म्हणजे हा किती बॉन्ड तयार करू शकतो, 3. 3 बॉन्ड कसे तयार करू शकतो, 3 सिंगल बॉन्ड असू शकतात, एक डबल बॉन्ड, एक सिंगल बॉन्ड असू शकतो, किंवा तिन्हीच्या एक ट्रिपल बॉन्ड असू शकतो. एक काय असू शकतो, ट्रिपल बॉन्ड, असं कॉम्बिनेशन असणार आहे. आणि आपल्या सगळ्यात महत्वाचा इलेमेंट कुठला असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, म्हणजे काय, कार्बन केमिस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये कार्बनची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 4. तुमच्या कुठल्याही वहीमधल्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनला 3 आणि 5 बॉन्ड नको आहेत आपल्याला. कार्बनला किती बॉन्ड पाहिजेत, फक्त 4 बॉन्ड पाहिजेत. मग ह्या 4चं कॉम्बिनेशन कसं असणार आहे, एक कार्बन चारही बाजूला सिंगल बॉन्ड देऊ शकतो. इथं दिलंय बघा, कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट केली आपण. कार्बनची व्हॅलेन्सी कशी कंप्लीट केली, एक कार्बन आहे त्याला 4 असे हायड्रोजन जोडलेत. आता हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. तर इथं 4हीचे हायड्रोजनची व्हॅलेन्सी, अरे चल असू दे, 4 हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 कंप्लीट आहे. आलं लक्षात. आणि एका कार्बनची व्हॅलेन्सी बघा 1, 2, 3 आणि 4 अशी कंप्लीट आहे. समजा तुम्हाला 2 कार्बन जोडून दिलेत, हे बघा हे 2 कार्बन असे जोडून दिलेत, तर कार्बनला किती बॉन्ड पाहिजेत, कार्बनला बॉन्ड किती पाहिजेत, 4 बॉन्ड पाहिजेत. कार्बनला जर 4 बॉन्ड पाहिजेत तर एक बॉन्ड ऑलरेडी आहे, हा बॉन्ड दोन्ही कार्बनला मोजायचा. जसं एखाद्या 2 रूमच्या मध्ये एक भिंत असते तर ती भिंत दोन्हीकडे मोजली जाते ना, तसं 2 कार्बनच्या मध्ये जर एक कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, एक सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, तर ते सगळे बॉन्ड दोन्ही कार्बनला काय करायचे, आपण काउंट करायचे. मग ह्याला बॉन्ड किती झाले बघा, 1, हा 2, हा 3, हा 4. ह्या कार्बनसाठी किती, हा 1, 2, 3 आणि 4. आता हे स्ट्रक्चर आपण शॉर्ट मध्ये असं लिहिलंय बघा. शॉर्ट मध्ये म्हणजे कसं, या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत तर कंडेन्स्ड स्ट्रक्चर असतं हे. ऍक्च्युअली दिस इज द डॅश स्ट्रक्चर, दिस इज अ कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कंडेन्स्ड स्ट्रक्चर मध्ये काय करतो आपण, हायड्रोजनचे बॉन्ड दाखवत नाही, डायरेक्टली हायड्रोजन दाखवायचा. म्हणजे हा कार्बन आहे तो इथं आहे तर ह्याला हायड्रोजन किती, 3. हा कार्बन आहे तो इथं आहे, ह्याला हायड्रोजन किती, हे असं रीड करायचं, CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता आपण समजा पुढे एक काम केलं, आता हायड्रोजनने व्हॅलेन्सी कंप्लीट करूया. तुम्ही तुमच्या वहीतल्या, मी काय करतोय, कार्बन 3 काढतोय, व्हॅलेन्सी कंप्लीट करून दाखवा मला. 3 कार्बन काढा, एकाला एक जोडून काढा. काढले, चला व्हॅलेन्सी कंप्लीट कशी करायची मला सांगा जरा. इकडे किती, CH3 CH2 CH3. 4 कार्बन असतील तर, पण ते 4 कार्बन असे जोडले असतील तर व्हॅलेन्सी कंप्लीट करून दाखवा. हा सांगा, लिहा पण आणि सांगा पण. पहिले 4 कार्बन काढा. हा
CH3 CH, इकडं CH3 आणि इकडं CH3. बरोबर आहे. 5 कार्बन जर समजा आपण असे काढले तर कसं लिहिणार सांगा. CH3 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 CH3. बरोबर आहे. चला आता हे फक्त चेक करा आपण बघा तेच लिहिलंय की नाही. हे कसं असणार आहे CH3 CH2 CH3. हे लास्ट स्ट्रक्चर बघा जरा. आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी आपण कशाने कंप्लीट केली. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी आपण कशाने कंप्लीट केली हायड्रोजननं. इथून पुढे लक्षात ठेवायचं व्हॅलन्सी हायड्रोजननं कंप्लीट करायचं. आजपर्यंत आपण स्ट्रक्चर्स कशी लिहितोय कार्बन कार्बन कार्बनचं पहिलं स्केलेटन काढतोय. कार्बन कार्बनची चेन काढायची अशी. ह्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये असं म्हणू शकतो की हे कार्बनचं स्केलेटन झालं. आणि जर हे कार्बनचं स्केलेटन असेल तर त्याची व्हॅलन्सी कशाने कंप्लीट करायची हायड्रोजननं. जी कशी असेल सांगा बघू. CH3 CH2 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 CH3 असं असणार आहे. लक्षात आलं. आता कसं असेल सांगा जरा. हा CH3 आपण जरा कलर बदलूया. चलो CH2 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 CH3 CH3 CH2 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 CH3 CH3 CH CH3 CH2 CH3. बरोबर आहे. चला आता ही सगळी स्ट्रक्चर्स आहेत अल्केनची. आता अल्केन म्हणजे काय आतापर्यंत आपण जेवढे जेवढे काय ह्याला आपण हायड्रोकार्बन म्हणू शकतो बघा. सी दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बन्स. केमिस्ट्रीमध्ये हायड्रोकार्बन खूप महत्वाचे आहेत. ह्याला काय म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स. नेम इट सेल्फ इंडिकेट्स हायड्रोजन आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन किंवा कंपाऊंड्स विच कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन दीज आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बन्स. मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील आणि बाकीची व्हॅलन्सी हायड्रोजननं कंप्लीट केले असेल तर अल्केन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील आणि व्हॅलन्सी हायड्रोजननं कंप्लीट केले असेल तर अल्कीन. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल आणि हायड्रोजननं व्हॅलन्सी कंप्लीट केली असेल अल्काय. आलं लक्षात. चला हे सगळे अल्केन्स आहेत. ह्या सगळ्या अल्केनचे आपण फॉर्म्युले काढूया. इथे लिहिलेत बघा. कार्बन मोजायचे तर हायड्रोजन मोजायचे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यात कार्बन किती आहेत बघा. कार्बन 1 आहे हायड्रोजन 4 आहे. इथं कार्बन किती आहेत बघा 1 आणि 2. हायड्रोजन किती आहेत 3 आणि 3 6 C2H6. इथं कार्बन किती आहेत 1 2 3. हायड्रोजन किती आहेत 3 आणि 2 5 आणि 2 5 आणि 3 8 C3H8. कसं रीड करणार C3H8. कार्बन किती आहेत 1 2 3 4. हायड्रोजन किती 3 2 5 2 7 आणि 3 10 C4. गुड. कार्बन किती आहेत 1 2 3 4. हे कार्बन 4 आहेत. चलो हायड्रोजन किती 3 1 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 C4. ह्याचा फॉर्म्युला सांगा. इथं दिलाय C5H12 आणि ह्याचा सुद्धा फॉर्म्युला C5H12. बारकाईन बघा. 1 कार्बन 4 हायड्रोजन 2 कार्बन 6 हायड्रोजन 3 कार्बन 8 हायड्रोजन 4 कार्बन 10 हायड्रोजन 5 कार्बन 12 हायड्रोजन. हे रिलेशन कसं दिसतंय कार्बनच्या संख्येला 2 न मल्टिप्लाय करून 2 ऍड केला हायड्रोजन होतोय का बघा. म्हणजे नंबर ऑफ कार्बन जेवढे असतील त्याला 2 न मल्टिप्लाय करायचे. बघा हा एक आहे ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 म्हणजे 2 झाले. त्यात 2 ऍड केले 4. कार्बन किती आहेत 2. 2 × 2 + 2 6. 3 × 2 6 + 2 8. 4 × 2 8 + 2 10. 5 × 2 + 2 12. मग हा फॉर्म्युला येतो का. जर n नंबर ऑफ कार्बन असतील तर n ला कितीने मल्टिप्लाय करणार 2 न म्हणजे 2n + 2 CnH2SN + 2. म्हणजे अशी कंपाऊंड ज्यांच्यामध्ये प्लेन कार्बन कार्बन फक्त सिंगल बॉन्ड असेल आणि त्यांचा हा फॉर्म्युला सॅटिस्फाईड होत असेल तर दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अ अल्केन्स. आता आपल्याला काय करायचं आहे अल्केनची नावं द्यायची. आता अल्केनची नावं ह्याच्यावर देतो बघा आपण. एखाद्या स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 10 50 100 काहीतरी कार्बनची संख्या असेल त्या कार्बनच्या संख्येवर राहतं त्या अल्केनचं नाव. आणि आता तुम्ही एवढी ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकलाय तुमच्या असं लक्षात असेल की ह्याच्याशिवाय काही येतच नाही पुढे.
ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टेट बोर्डचा क्वेश्चन, नीटचा क्वेश्चन, जेईचा क्वेश्चन, सीईटीचा क्वेश्चन, आपल्या शीट मधला क्वेश्चन, कुठलाही क्वेश्चन ह्याच्या बाहेर येईल का? आता कसं असतं आपल्याला मराठी शिकवताना हे कसं उभा, तुम्ही मराठी मिडियमचं नाही, तुम्ही इंग्लिश मिडियमची, याला कसं तुम्ही असं 1 2 3 असंच म्हणले ना, आम्हाला लय भारी शिकवलं होतं. उभा 1, आडवे 2, गाठीचे 3, गायला पाय 4, हाताची बोटे उलटे 3, गुरुवाशी, छत्रीच्या काड्या, संध्याची पोळी, एकाव पूज्य, एकाव 1 11, एकाव 2 दोन्ही पूज्य, तीनाव पूज्य, पूज्य म्हणजे 0 होता. आलं लक्षात? पण हेच लॅटिन टर्म मध्ये 1 ला म्हणतात मेथ, 2 असतील तर एथ. 1 ला मेथ, 2 ला एथ, 3 ला प्रोप, 4 ला ब्यूट, 5 ला पेंट, 6 ला हेक्स, 7 ला हेप, 8 ला ऑक, 9 ला नोन, 10 ला डेक. आता 11 ला अन कुठं वापरलंय? पिरियड टेबल मध्ये आययुपीएससी नोमेनक्लेचर मध्ये 1 ला अन म्हणलंय, तो अन घ्यायचा इथं. अन डेक म्हणजे 1 आणि 10 11, डो म्हणजे 2, आयकोसेन म्हणजे 20 आणि ट्राय अकॉन्टेन म्हणजे 30. हे शक्यतो कुठे लागणार नाही, हे 2 तर कुठे लागणारच नाहीत. 12वीला एक टॉपिक आहे एव्हरीडे केमिस्ट्री, जो आता 11वीच्या सिलेबसमध्ये स्टेट बोर्ड आणलाय. तिथं एका ठिकाणी फक्त 12 कार्बन असलेली चेन, एक अल्केन किंवा हायड्रोकार्बन तिथं दाखवले, किंवा फंक्शनल ग्रुप असलेलं कंपाऊंड आहे. काय म्हणतात ते, सर्फॅक्टंट सोप आणि डिटर्जंट मध्ये हे वापरतात, पण ते आता आपल्याला लागणार नाही. किमान एवढं येईल सगळ्यांना. चलो मला सांगा परत एकदा काय काय असणार आहे. 1 कार्बन असेल तर 1 ला मेथ, 2 ला एथ, 3 ला प्रोप, 4 ला ब्यूट, 5 ला पेंट, 6 ला हेक्स, 7 ला हेप, 8 ला ऑक, 9 ला नोन, 10 ला डेक. लिहून घ्या. चला 1 to 10 डिजिट्स पहिले लिहून घ्या. 1 to 10, 1 to 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 लिहिलं. चला 1 ला काय लिहिणार? मेथ, 2 ला एथ, 3 ला प्रोप, 4 ला ब्यूट, 5 ला पेंट, 6 ला हेक्स, 7 ला हेप, 8 ला ऑक्ट, 9 ला नोन, 10 ला डेक. बरोबर आहे का? आता हे झालं कार्बनची संख्या. आणि एवढे कार्बन असून जर आपला फॉर्म्युला CnH2SN+2 हा फॉर्म्युला जर सॅटिस्फाईड होत असेल, कुठे गेला फॉर्म्युला आपला हा, तर त्याला काय म्हणणार आपण? अल्केन. मग मला सांगा 1 कार्बन असलेल्या अल्केनचं नाव काय? सगळ्याला अल्क म्हणजे हे बघा जे लिहिलंय ना आता आपण, हे सगळे अल्क आहेत. त्याला काय नाव देऊ आपण? अल्क. आणि त्या प्रत्येकाला पुढे नाव देऊया ANE. मग जे लिहिले ना तुम्ही मेथ, त्याला काय लिहिणार? मिथेन. लिहा मिथेन, इथेन, लिहा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, अनडिकेन, डोडिकेन. सगळ्याला ANE लावा. अल्केनचं ANE असतं, अल्किनचं ENE असतं, अल्काइनचं YNE असतं. आता आपण अल्केनचं पाहतोय. मग मला सांगा मिथेन. आता हिथं पाहू नका, हे बघून सांगा मला ह्याच्यामध्ये कार्बन किती असणार आहेत. मग 1 कार्बन असेल तर हायड्रोजन किती असणार? लिहा फॉर्म्युला मग CH4 किंवा C1H4. इथेन मध्ये मग कसं असणार इथेनचा फॉर्म्युला? इथेनचा फॉर्म्युला येईल तुमचा CH4, इथेनचा येणार C2H6, प्रोपेनचा येणार C3H8. बरोबर आहे? ब्युटेनचा येणार C4H10, पेंटेनचा किती येतोय? C5H12, हेक्सेनचा किती? C6H14, हेप्टेनचा किती? C7H16, ऑक्टेनचा काय? C8H18, C9H20, C10H22, ह्याचं C11H24, हे C12H26, आयकोसेन C20H42. बरोबर आहे ना? आणि ह्याचं C30H62. आले? आता नाव सांगा. चला इथं लिहिलेले आहेत, बरोबर आहेत का चेक करूया.
कार्बन 1 आहे म्हणून मिथेन, 2 आहे म्हणून इथेन, 3 आहे म्हणून प्रोपेन, 4 आहे ब्युटेन, 5 आहे पेंटेन, 6 आहे हेक्सेन, 7 आहे हेप्टेन. आता ह्या स्ट्रक्चरचं नाव काय? हे ब्युटेन नाहीये, हे कुठलं आहे? प्रोपेन. ऍक्च्युअली चुकलंय, हा CH3 इथं असा पाहिजे होता ना. चलो चलो, मग हे ब्युटेन होते का बघा, हे कुठलं आहे? ब्युटेन. चलो, हे कुठलं आहे स्ट्रक्चर? ब्युटेनच आहे. हे ब्युटेन 1 2 3 4 म्हणजे C4H10. हे कुठलं आहे? 1 2 3 4 C4H10. पण दोन्ही ब्युटेन मध्ये फरक आहे. हा जो ब्युटेन आहे तो स्ट्रेट चेन आहे, हा जो ब्युटेन आहे त्याच्यामध्ये 3 कार्बनची चेन आहे आणि शेवटून 2 नंबरच्या कार्बनला एक मिथाइल ग्रुप म्हणजे एक ब्रँचिंग आहे. ब्रँचिंगला आजपासून एक जर CH3 असेल खाली किंवा वर तर त्याला आपण म्हणायचं ब्रँचिंग, त्याला आपण म्हणायचं सबस्टिट्यूएंट, त्याला आपण म्हणायचं मिथाइल. ते मिथाइल का म्हणायचं? ते मिथेन पासून अल्किल ग्रुपमध्ये थोड्या वेळानं होईल. मग आता कसं असणार आहे, इथून थोडं लक्षात ठेवा. जर कार्बनची अशी चेन असेल आणि त्या 2 नंबरच्या कार्बनला एक मिथाइल ग्रुप एक ब्रँचिंग असेल तर त्याला फक्त एक कॉमन नाव द्यायचं आयसो आणि कार्बनच्या चेनवरून ब्युटेन. आता हे कुठं काय होतंय सांगा मला, चेक करा. आयसो पेंटेन, मग ह्याला असं नाव देऊया आयसो पेंटेन. चला, हे तर प्लेन पेंटेन आहे. चलो, हा CH3 ऍक्च्युअली इथं पाहिजे होता, ते चुकलेला आहे, बरोबर आहे ना. हा CH3 इकडे पाहिजे ना, हा CH3 इकडे असता तर काय झालं असतं? पेंटेन. ती मी PPT करताना थोडासा गोंधळ झाला, होऊ द्या. चलो, इथं कसं आहे, 4 कार्बनची चेन आहे आणि शेवटून दुसऱ्या कार्बनला एक ब्रँचिंग आहे का, याला म्हणतो आपण आयसोपेंटेन. हे कसं आहे, 3 कार्बनची चेन आहे आणि शेवटून 2 नंबरच्या कार्बनला 2 ब्रँचिंग, 2 मिथाइल, 2 सबस्टिट्यूएंट असतील तर ह्याला काय म्हणायचं? निओ अल्केन. मग 5 कार्बन आहेत निओ पेंटेन. म्हणजे अल्केनचे किती टाइप्स आले? 3 टाइप्स. कुठलं? एन अल्केन. जी स्ट्रेट चेन असते त्याला एन, एक ब्रँचिंग असलं तर आयसो आणि 2 ब्रँचिंग असलं तर, म्हणजे अल्केनचे टाइप्स आपले किती होणार? आले का बघा. हे हेक्झेन, हे कुठलं आहे? हे आहे तुमचं आयसो हेक्झेन. तर आयसो हेक्झेन एकदा डिटेलमध्ये बघूया. आयसो हेक्झेन, हेक्स म्हणजे टोटल कार्बन किती आहे? 6. 1 2 3 4 5 आणि 6. 2 नंबरच्या कार्बनला एक CH3, 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 म्हणून ह्याला काय नाव देणार आपण? आयसो. टोटल कार्बन किती आहेत? 6 म्हणून ह्याला काय नाव देणार? आयसो हेक्झेन. तर टाइप्स ऑफ अल्केन एक PPT कुठं आहे बघूया, थांबा. हे बघा, एन अल्केन. अर्थ काय सांगा चला. अल्केनचे 3 टाइप्स आहेत. स्ट्रेट चेन अल्केन, मग कार्बन कार्बन काय होतात? कार्बन कार्बनची एक चेनच असणार आहे. काय झालंय? आयसो अल्केनचा अर्थ काय बघा, एक ब्रँचिंग जर झालं, हे बघा बाळांनो, 1 2 3 आणि 4 समजा 4 कार्बनचे आणि इथे एक कार्बन आहे तर व्हॅलन्सी कंप्लीट केल्यावर हे CH3 होईल का असं रे? हा, हे आयसो आहे ना, बाकीची व्हॅलन्सी राहू द्या कंप्लीट करायची. हे कुठलं आहे? 1 2 3 4 5 आयसो, आयसो पेंटेन. आयसो पेंटेन मध्ये हा कार्बन असा आहे का ज्याला एकसारखे 2 CH3 आहेत? सेकंड कार्बनला जर एक CH3 अटॅच झाला तर आपोआप तो सेकंड नंबरचा कार्बन असा होतो ज्याला 2 CH3 येतात, कारण कडेला एक CH3 ऑलरेडी आहे ना. मग ज्या कार्बन कंपाऊंड मध्ये, ज्या अल्केन मध्ये एक असा कार्बन आहे ज्याला 2 CH3 असतील एकसारखे, तर दिस इज कॉल्ड ॲज आयसो. हा पण अर्थ असू शकतो. मग निओ मध्ये काय असणार आहे? निओ मध्ये बघा 1 2 3 आणि 4. समजा इथे कार्बन घेतला आणि इथे कार्बन घेतला तर हा कार्बन असा झाला का ज्याला 3 CH3 आहेत. मग तुमच्या स्ट्रक्चरमध्ये 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 तर आयसो, किंवा स्ट्रक्चरमध्ये एक असा कार्बन पाहिजे ज्याला 2 CH3 पाहिजे. 2 नंबरच्या कार्बनला 2 ब्रँचिंग असतील तर निओ, किंवा तुमच्या स्ट्रक्चरमध्ये एक असा कार्बन पाहिजे ज्याला 3 CH3 आहेत का, तर त्याला काय म्हणायचं? निओ. कशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता. एन म्हणजे स्ट्रेट चेन, सांगा बघा अर्थ. एन म्हणजे स्ट्रेट चेन, आयसो म्हणजे एक असा कार्बन ज्याला 2 CH3 पाहिजेत, आणि निओ म्हणजे काय? एक असा कार्बन ज्याला 3 CH3 पाहिजे. बरोबर आहे? याचं नाव सांगा. आयसो, हेच नाही सांगता येईल, नाही सांग. आयसो निओ सांगू शकत नाही, नाही सांगू शकत. मग IUPAC मध्ये जावं लागेल. राहू द्या. चलो,
आता आपण काय करायचं, टाइप्स ऑफ कार्बन ऍटम बघायचे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन शिकताना बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं ना की 1 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री अल्किलाय 2 डिग्री अल्किलाय 1 डिग्री अल्कोहोल 2 डिग्री अल्कोहोल 3 डिग्री अल्कोहोल, ते ह्याच्यावर येणार आहे. आता प्रत्येक कार्बनचा एक टाईप असतो. सिंपल आहे, ह्यातला कुठला पण एक कार्बन, समजा आपण हा कार्बन बघूया, हे बघा हा कार्बन, तुम्हाला हे देण्यात येते का हा कार्बन डायरेक्टली किती कार्बन लाटायचे एवढं सांगता येईल का नाही? मला सांगा हा कार्बन डायरेक्टली किती कार्बन लाटायचे? एक लाच. म्हणून ह्याच्या खाली एक लिहूया. हा कार्बन किती कार्बन लाटायचे? 3 ला. कसा? इकडे एक आणि इकडे एक. हा कार्बन किती लाटायचा आहे? 2 ला. हा कार्बन किती लाटायचा आहे? 2 ला. हा कितीला आहे? 1 ला. आणि हा कितीला आहे? 1 ला. मी मुद्दा म्हणून इथं डिग्री लिहिले, इथं डिग्री लिहिले, इथं डिग्री लिहिले. याचा अर्थ काय? हा 3 डिग्री कार्बन आहे. हा किती कार्बन आहे? 1 डिग्री. हा 2 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री. आता 1 डिग्री कार्बन त्याला काय नाव द्यायचं आहे? प्रायमरी. 1 डिग्री कार्बन म्हणजे प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बन ऍटम. प्रायमरी कार्बन ऍटम म्हणजे असा कार्बन जो अजून फक्त एकालाच अटॅच आहे. समजा इंडिव्हिज्युअली हे कार्बन आहे, हा CH4 आहे तुमचा, आणि हा जर CH4 असेल तर हा कार्बन कुणाला अटॅच आहे का? दुसऱ्या कार्बनला. एक असा कार्बन जो कुणालाच अटॅच नसेल किंवा असा कार्बन जो एकाला अटॅच असेल तर त्याला काय नाव देतो आपण? प्रायमरी. आणि दॅट इज डिनोटेड बाय 1 डिग्री. आता सेकंडरीचा अर्थ तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. असा कार्बन जो आणखीन 2 कार्बनला अटॅच. टर्शरी म्हणजे काय? असा कार्बन जो आणखीन 3 कार्बनला अटॅच. क्वाटर्नरी कार्बन म्हणजे काय? इथं आहे का बघा इथं. चलो, हा कुठला आहे मग? प्रायमरी 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 क्वाटर्नरी. 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री 4 डिग्री. चला डिग्री सांगा. 1 डिग्री 2 डिग्री 4 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. बारकाईन बघा 1 डिग्री कार्बन म्हणजे CH3 आलाय का सगळीकडे? एवढ्या स्ट्रक्चर मध्ये जिथं जिथं प्रायमरी कार्बन आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. एवढ्या 3 स्ट्रक्चर मध्ये 11 प्रायमरी कार्बन आहेत. पण कुठलाही प्रायमरी कार्बन तुम्ही काढून बघा तो कसा आहे? CH3 आहे. 2 डिग्री कसा आहे बघा, चेक करा. चला 2 डिग्री CH2 1, हा CH2 1, हा CH2 1, हा CH2 1. जर 2 डिग्री घेतला तर तो कसा असतो? CH2. 3 डिग्री CH. अजून कुठं आहे? नाही. 4 डिग्री प्लेन कार्बन असणार. आलं लक्षात? आता इथं त्याच्या डेफिनेशन्स दिलेत, बरोबर आहे का बघा, चेक करा. टाइप्स ऑफ कार्बन ऍटम मध्ये प्रायमरी कार्बन म्हणजेच 1 डिग्री आहे का? वाचा बघू काय लिहिलंय. द कार्बन ऍटम अटॅच टू वन अदर ऑर नो अदर. म्हणजे काय? अजून एकाला किंवा कुणालाच अटॅच नसेल तर दॅट इज अ प्रायमरी. सेकंडरी कार्बन म्हणजे 2 डिग्री तर लिहितोय बघा मी. 2 डिग्री कसा असेल? कार्बन ऍटम अटॅच टू 2 अदर कार्बन ऍटम, अजून 2 ला अटॅच असेल. टर्शरी म्हणजे काय? 3 डिग्री कार्बन ऍटम अटॅच टू 3 अदर कार्बन ऍटम्स, अजून 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? टर्शरी कार्बन ऍटम. आणि क्वाटर्नरी म्हणजे काय सांगा की? कार्बन ऍटम अटॅच टू 4 अदर कार्बन ऍटम, म्हणजे तो प्लेन कार्बन असणार आहे. अजून एकाला अटॅच आहे, एकालाच अटॅच आहे प्रायमरी, 2 ला अटॅच आहे, 3 ला अटॅच आहे, 4 ला अटॅच आहे. लक्षात आलं का? आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचे टाइप्स सांगा मला. हा कुठला आहे? प्रायमरी. हा टर्शरी. हा प्रायमरी. हा सेकंडरी. हा सेकंडरी. हा सॉरी प्रायमरी प्रायमरी. हा 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 सेकंडरी. हा प्रायमरी. हा प्रायमरी. क्वाटर्नरी. प्रायमरी. आपल्याला फक्त कार्बन ऍटम ओळखता आली पाहिजे. अल्किल हलाइड, अल्कोहोल्स,
ह्या 2 टॉपिकमध्ये तुम्हाला प्रायमरी सेकंडरी कार्बन करावंच लागेल किंवा माहीतच पाहिजे तरी येईल ना. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आठवते का, H डॉट काढून घ्यायचं होता, प्रायमरी पेक्षा सेकंडरी जास्त स्टेबल, सेकंडरी कार्बोकेटाइन्स, फ्री रॅडिकल प्रत्येक ठिकाणी. आज SN1 SN2 पण बघितलं होतं. SN1 SN2 SN1 मध्ये सांगा फ्री रॅडिकल सॉरी कार्बोकेटाइन, त्यामध्ये सुद्धा प्रायमरी कार्बोकेटाइन पेक्षा सेकंडरी जास्त स्टेबल, सेकंडरी पेक्षा टर्शरी जास्त स्टेबल, टर्शरी पेक्षा पुढला नाहीच ना, टर्शरी कार्बोकेटाइन पेक्षा पुढला कार्बोकेटाइन नसतोच, क्वाटर्नरी नसतो, क्वाटर्नरी कार्बन असेल, क्वाटर्नरी कार्बोकेटाइन नसणार. लक्षात आलं. आता फक्त हे चेक करा बरोबर आहे का, हे चेक करा. प्रायमरी बरोबर आहे का, टर्शरी बरोबर आहे का, आय थिंक तेच आहे, तीच पीपीटी आहे. चल सांगा प्रायमरीला सर्कल, प्रायमरी सांगा तुम्ही, प्रायमरी 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 प्रायमरी. सेकंडरी कुठं कुठं आहेत, 2 डिग्री इथे काय, 2 डिग्री इथे काय, 2 डिग्री इथे काय, 2 डिग्री इथे काय, बरोबर आहे. 3 डिग्री कुठं कुठं आहेत, 3 डिग्री, हा इथं 3 डिग्री आहे, इथं एक 3 डिग्री आहे. क्वाटर्नरी कुठं कुठं आहेत, इथं क्वाटर्नरी आहे, इथं क्वाटर्नरी आहे, इथं क्वाटर्नरी. लिहू शकतो आपण, राईट डाऊन. टाइप्स ऑफ कार्बन ॲटम, टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स, टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स. नंबर 1 लिहा, नंबर 1 लिहा प्रायमरी, प्रायमरी कार्बन. दुसरा लिहा सेकंडरी. प्रायमरीचा अर्थ काय लिहिणार, कार्बन ॲटम अटॅच टू वन अदर और नो अदर, कार्बन ॲटम अटॅच टू वन अदर और नो अदर कार्बन ॲटम इज कॉल्ड एज अ प्रायमरी कार्बन ॲटम. आता सेकंडरी आणि टर्शरीचं लिहा. सेकंडरी आणि टर्शरीचं लिहा. सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी सगळे लिहून काढा. दिसते ही बॅकग्राऊंड ओके. हा अल्किल बघा, प्रायमरी लिहिला, सेकंडरी लिहिला, टर्शरी, क्वाटर्नरी. आता प्रायमरीचं मराठीत एकदा मला सांगा बघू, चला रिवाइज करा. प्रायमरी म्हणजे काय, जो अजून कुणालाच अटॅच नाही किंवा एकला अटॅच आहे. सेकंडरी म्हणजे काय, अजून 2 कार्बनला अटॅच पाहिजे. टर्शरी म्हणजे काय, अजून 3 कार्बनला अटॅच पाहिजे. क्वाटर्नरी म्हणजे काय, अजून 4 कार्बनला तो अटॅच पाहिजे. चला आता अजून एक महत्वाचं कन्सेप्ट म्हणजे अल्किल ग्रुप्स, ज्याच्याशिवाय तुम्हाला एकही रिॲक्शन, एकही कंपाऊंड लिहिता येणार नाही. आता एक लक्ष द्या, स्टॉप रायटिंग, लिहू नका. मी 2 शब्द लिहितो, अल्केन अँड अल्किल. आतापर्यंत सगळं सोपं जातं. अल्केन्स असतं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, आयसो, निओन, चलो ठीक आहे. प्रायमरी सेकंडरी टर्शरी पण सोपं जातं. सगळ्यात गोंधळ इथून चालवतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. कधीही मुलं काय करतात, पहिल्यांदा अटेंटिव्ह असतात, अल्किल शब्द आला, हायड्रोजन काढायचा, 1 डिग्री काढायचा, 2 डिग्री, इथं सगळं कन्फ्युजन चालू होतं. आता मात्र कन्फ्युजन करून घेऊ नका, दिस इज लास्ट चान्स, परत ऑर्गॅनिक केमिस्ट्री होणार नाही. दोन्हीच्या स्पेलिंग मधला चेंज सांगा मला पहिला. हा काय, अल्क आहे, इथं पण अल्क आहे, कॉमन आहे. अल्क म्हणजे कार्बन संख्या, मेथ, एथ, प्रोप, ब्यूट,
पेंट हे सगळं ना, फक्त ANE म्हणजे CnH2n+2 आणि YL म्हणजे CnH2n+1. दोन्हीतला फरक सांगा. याच्यापेक्षा याच्यात एक हायड्रोजन कसा असणार आहे? कमी असणार आहे. मग अल्केन मधून काय करायचं आपण? एक हायड्रोजन जर मायनस केला, अल्केन मायनस हायड्रोजन इज इक्वल टू काय नाही तुमचं? अल्किल ग्रुप. मग अल्केन कुठले माहित पाहिजेत? किमान 4 अल्केन येतील का? 4 अल्केन कुठले? थांबा घेऊया आपण. जरा नवीन स्लाइड घेऊ द्या किंवा ही स्लाइड मला करा. चल फोटो काढतोय काय? कुठला अल्केन आहे हे? मिथेन. हे पहा, हे कुठलं अल्केन आहे? कार्बनच्या संख्येवरून सांगा. दिस इज युअर इथेन. आता मिथेन आणि इथेन असे 2 अल्केन आहेत, त्यांच्यापासून अल्किल ग्रुप तयार करूया. अल्किल ग्रुप तयार करताना काय करणार आपण? ह्यातनं एक हायड्रोजन वजा करणार, एक हायड्रोजन काढून घेणार, एक हायड्रोजन मायनस करणार, तर शिल्लक काय राहिलं? CH3. तर शिल्लक CH3 राहत नसतं, एक बॉन्ड पण शिल्लक राहणार तुमचा, म्हणजे तो सिंगल बॉन्ड CH3. आता हे सिंगल बॉन्ड CH3 आहे, तुम्ही हे असं लिहिलं तरी चालतं बरं का. CH3 सिंगल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड CH3, इथं CH3 सिंगल बॉन्ड, तुम्ही कसंही लिहू शकता. स्ट्रक्चर बदलणार नाही. मग हे मिथेन पासून तयार होते म्हणून ह्याला काय नाव देणार तुम्ही? मेथला मेथ कॉमन ठेवा, YL. म्हणजे एक हायड्रोजन कमी असेल तर मिथेन पासून मिथाइल. आता हे इथेन आहे. आता इथेन मधून काय काढूया? एक हायड्रोजन काढूया. इथेन मधून कुठनं हायड्रोजन काढणार? कुठनं पण काढू शकतो, पण इथं कार्बन 2 आहे. इथं कार्बन एकच होता आणि एकच कार्बन असल्यामुळं आपल्याला चॉईसच नव्हतं, त्याच्यावरूनच हायड्रोजन काढलं. इथं आपल्याकडे चॉईस आहे. कुठं चॉईस आहे? उजवीकडचं कार्बन आहे, डावीकडचं आहे. समजा आपण उजवीकडच्या कार्बन हायड्रोजन काढला तर हे स्ट्रक्चर कसं होईल? CH3 CH2 सिंगल बॉन्ड. मग हे इथेनचं काय होणार आहे तुमचं? इथाइल. इकडून हायड्रोजन काढला तर स्ट्रक्चर कसं होईल सांगा? सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आता ह्या दोन्ही स्ट्रक्चर मध्ये काय चेंज आहे? काहीही चेंज नाही. स्ट्रक्चर इकडून लिहिले, इथं इकडून लिहिले, हरकत नाही. डावीकडे उजवीकडे कुठून पण हायड्रोजन काढला तर दोन्ही स्ट्रक्चर्स एकच होतील. आणि शॉर्ट मध्ये ह्याला आपण C2H5 म्हटलं तरी चालतंय. 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन. 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन असते तर काय नाव दिलं असतं? इथेन. आणि 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन म्हणजे इथाइल. लक्षात आलं? चल मला स्लाइड घेऊ दे. लिहा चलो. मिथेन, इथेन, सॉरी मिथेनला काय लिहिणार? मिथाइल. मिथेनचं काय लिहिणार? मिथाइल. मिथेनचं मिथाइल. इथेन पासून इथाइल काढा. आता तिसरं अल्केन कुठलं आहे? त्याचं नाव सांगा. त्या अल्केनचं नाव सांगा. मी 3 कार्बनचं अल्केन काढतो. CH3 CH2 CH3. व्हॉट इज द नेम? प्रोपेन. आता याला पाहिजे 3 अल्केन 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. आता प्रोपेन मध्ये गंमत बघा. कार्बन किती आहेत? 3 आहेत. चला पहिल्या स्लाइड मध्ये इथे या, लक्ष द्या. इथं हा जो कार्बन आहे मिथेन मध्ये तो 1 डिग्री आहे. इथेन मध्ये हा जो कार्बन आहे तो किती डिग्रीचा आहे? 1 डिग्री. हा थोडक्यात असा आहे, 1 डिग्रीचा एक कार्बन आहे. इथं 2 कार्बन आहेत पण ते 1 डिग्री म्हणजे प्रायमरीच कार्बन आहे. मग कुठल्याही प्रायमरी कार्बनवर हायड्रोजन काढला तर ते स्ट्रक्चर सेमच दिसणार. आता हे जे स्ट्रक्चर तुमचं आहे हे कशाचं आहे? प्रोपेनचं. हा कुठला कार्बन आहे? हा 1 डिग्री आहे. हा 2 डिग्री आहे. आता हा 3 डिग्री आहे. सॉरी हा सुद्धा तुमचा 1 डिग्री आहे. मग ह्या 1 डिग्रीवरून हायड्रोजन काढला आणि ह्या 1 डिग्रीवरून हायड्रोजन काढला, स्ट्रक्चर कसं राहणार आहे? सेमच राहणार आहे. ह्याच्यावर हायड्रोजन काढूया, कसं राहील? CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड.
समजा हिथून काढला असतं तर स्ट्रक्चर असं राहिलं असतं का नाही, सिंगल बॉन्ड CH2 CH2 CH2, दोन्हीचा अर्थ तोच होता, आपण वेगळं काढत बसायला नको. आता मात्र तुम्ही 2 डिग्री वरून काढला तर स्ट्रक्चर वेगळं होणार. कसं होईल, इथनं काढा सांगा. CH3 CH सिंगल बॉन्ड CH3, बरोबर आहे का? हे तुमचा आहे तो N प्रोफाईल. ह्याला N प्रोफाईल का म्हणायचं? N म्हणजे नॉर्मल स्टेट चेन आहे, हा प्रोफाईलच आहे. 3 कार्बन आहे तुमच्या अल्केन आहे तुमचं प्रोपेन, प्रोपेन मधून एक हायड्रोजनच केला म्हणून हा प्रोफाईल. पण ह्या प्रोफाईल मध्ये ह्या प्रोफाईल मध्ये फरक आहे. ह्या जो प्रोफाईल आहे त्याच्यावर जो बॉन्ड शिल्लक आहे तो 1 डिग्री कार्बन आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि कुठल्या पण अल्किल ग्रुपमध्ये जर 1 डिग्री कार्बनवर जर बॉन्ड शिल्लक असेल तर तो N असू शकतो, आयसो असू शकतो, निओ असू शकतो. आलं लक्षात? आता इथं जो बॉन्ड रिकाम आहे तो 2 डिग्री कार्बन आहे का? हा 2 डिग्री कार्बन असल्यामुळे ह्याच प्रोफाईलला तुम्ही म्हणू शकता सेकंडरी प्रोफाईल. त्याला काय नाव देऊ शकतो आपण? सेकंडरी प्रोफाईल. पण इथं एक असा कार्बन जनरेट झालाय का ज्याला 2 CH3 आणि एका कार्बनला 2 CH3 असेल तर त्याला काय नाव दिलं होतं मगाशी? आयसो. ह्याला आपण काय नाव देऊया? आयसो प्रोफाईल. आयसो प्रोफाईलला सेकंडरी प्रोफाईल पण म्हणतो आपण, पण आयसो प्रोफाईल हे प्रचलित नाव आहे, बऱ्यापैकी आयसो प्रोफाईल शब्द वापरला जाईल. मग आता अजून ग्रुप किती झाले? 4 झाले. पहिला कुठला लिहिलाय? मिथाइल. दुसरा कुठला लिहिला? इथाइल. राईट डाऊन द तिसरा CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड. आला का बघा? CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड. त्याच्यासमोर नाव लिहा N प्रोफाईल. आणि N सुद्धा नाव नंतर नाही वापरलं तरी चालतंय, प्रोफाईल म्हणजेच N प्रोफाईल असतो. N सुद्धा नाव परत नाही वापरलं तरी चालेल, प्रोफाईल म्हणजेच तुमचा N प्रोफाईल असणार आहे. दुसरं स्ट्रक्चर काढा. कशाचं? आयसो प्रोफाईलचं. काढा स्ट्रक्चर. CH3 CH3 CH, त्याला खाली बॉन्ड रिकामा दाखवा, त्याला खाली बॉन्ड रिकामा दाखवा. कुठं CH3 जोडला, हा कुठला झाला तुमचा? आयसो प्रोफाईल. राईट डाऊन आयसोच. आयसोच आय कॅपिटल काढू नका, स्मॉल काढा. आयसो नंतर डॅश द्या, प्रोफाईल. मग मी स्ट्रक्चर्स काढतो, त्याची नावं सांगा परत एकदा, चेक करा चला. सांगा, व्हॉट इज द नेम? मिथाइल. CH3 CH2 इथाइल. CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड. प्रोफाईल CH3 CH CH3. त्याचं नाव काय? आयसो प्रोफाईल. म्हणजे पहिल्या 3 अल्केन पासून 4 अल्किल ग्रुप तयार होतात. आता एक अल्केन आहे, इकडे बघा परत एकदा. अल्केन पासून अल्किल ग्रुप कसा तयार करायचा हे माहित आहे आता तुम्हाला. अल्केन मधून काय रिमूव्ह करणार? हायड्रोजन. अल्केन मधून हायड्रोजन रिमूव्ह केलं की अल्किल ग्रुप तयार होणार. पण एका अल्केन पासून किती अल्किल ग्रुप तयार होणार? इट डिपेंड्स त्या अल्केन मध्ये किती टाईपचे कार्बन आहेत. समजा एक अल्केन घेतलं, त्या अल्केन मध्ये एकच टाईपचा कार्बन आहे तर एकच अल्किल ग्रुप तयार होणार. 2 टाईपचे कार्बन आहेत, 2 अल्किल ग्रुप. इथं बघा परत एकदा, हे बघा, हे अल्केन कुठला आहे? मिथेन आहे. मिथेन मध्ये एकच प्रकारचा एकच कार्बन आहे, ह्याचा एकच अल्किल ग्रुप तयार झाला. कुठला? मिथाइल. इथेन मध्ये कार्बन 2 आहेत पण त्याचा टाईप एकच आहे ना, मग त्याच्यापासून अल्किल ग्रुप किती तयार झाले? एकच अल्किल ग्रुप. हे बघा इथं बघा, इथाइल. आता या प्रोपेन मध्ये किती टाईपचे कार्बन आहेत? टोटल कार्बन 3 आहेत पण त्याचे टाईप 2 आहेत. कडेचे 2 कुठले? 1 डिग्री. मधला कुठला? 2 डिग्री. मग ह्याचे 2 अल्किल ग्रुप तयार होणार. एकदा 1 डिग्रीवरून काढल्यानंतर तयार होणार N प्रोफाईल, आणि मधल्या कार्बनवरून काढला तर सेकंडरी प्रोफाईल, ज्याला काय म्हणलो होतो? आता मला सांगा, मग एक अल्केन घेऊया आपण. काय अल्केन घेऊया आपण? ब्युटेन घेऊया. बघा, अल्केन घेतो मी ब्युटेन. CH3 CH2 CH2 CH3. नेम ऑफ द कंपाऊंड इज N ब्युटेन किंवा प्लेन ब्युटेन म्हटलं तरी चालेल. ह्यात किती टाईपचे कार्बन आहेत? मग त्याच्यावर ठरवू आपण किती अल्किल ग्रुप तयार होणार. किती टाईपचे कार्बन आहेत? 2. कुठले कुठले? 1 डिग्री, 2 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. कार्बन 4 आहेत पण त्याचे टाईप
दोन आहेत, मग ह्याच्या अल्किल ग्रुप किती तयार होणार? दोन. एकदा प्रायमरी वरून काढून बघून एकदा सेकंडरी. कुठल्या प्रायमरी वरून काढूया? लेफ्ट की राईट? तुम्ही सांगाल ते. राईट काढूया. चलो ठीक आहे. CH2 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 CH3 ह्याला नाव देऊया आपण एन ब्युटाइल. बघा चेक करा. एन का नाव आलं? एकतर स्ट्रेट चेन आहे, शिवाय जो बॉन्ड रिकाम आहे, जो हायड्रोजन काढलाय तो 1 डिग्रीवरून काढलाय का? मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 डिग्री कार्बन वरून जर हायड्रोजन काढला तर त्याला काय म्हणायचं? एन आयसो किंवा निओ म्हणायचं. एन आयसो किंवा निओ म्हणायचं. चलो आता मग ह्या कार्बन वरून काढला तर स्ट्रक्चर सेमच राहणार आहे. आता सेकंडरी हितनं काढून बघूया का स्ट्रक्चर कसं होईल? CH3 CH CH2 CH3 होतंय. ह्याला काय नाव देऊया आपण? ऐका, ह्याला आयसो म्हणू शकत नाही तुम्ही, कारण का एक असा कार्बन आहे का ज्याला 2 CH3 आहेत का? नाही. मग ह्याला नाव काय द्यायचं? ह्याला एन आयसोनिओ होऊ शकत नाही. एन आयसोनिओ नाव कधी देतात माहितीये का? जर तुमचा हायड्रोजन 1 डिग्रीवरून काढला असेल तर. हा कुठून काढलाय? 2 डिग्रीवरून काढलाय, म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे? सेकंडरी. आणि ब्युटाल तर ऍसच ब्युटाल येणार, सेकंडरी ब्युटाल. इथून काढला असता तर सेम स्ट्रक्चर झालं असतं. मग ही दोन स्ट्रक्चर झाली का बघा? एन ब्युटाइल अँड सेकंडरी ब्युटाइल. हे कोणापासून? ब्युटेन पासून. आता किती ग्रुप्स लिहून झाले तुमचे? 4 ग्रुप झाले का बघा? मिथाइल CH3, इथाइल CH3 CH2, प्रोपाइल CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड. आयसोप्रोपाइल कसा लिहिलाय? CH3 CH खाली सिंगल बॉन्ड, समोर CH3. आणि आता लिहा ब्युटाइल, त्यात पण एन ब्युटाइल. एन लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. राईट डाऊन CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड. चेक करा परत एकदा. CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड. राईट डाऊन. नेक्स्ट सेकंडरी ब्युटाइल. सेकंडरी ब्युटाइल SEC डॅश करा. सेकंडरी ब्युटाइल लिहा. CH3 CH, त्याला खाली बॉन्ड रिकामा दाखवा, समोर CH2 CH3. आलं का सेकंडरी ब्युटाइल? चलो आता लास्ट. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्केन सांगा. लक्ष द्या. हा, व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्केन? व्हेरी नाईस. याचं नाव काय असणार तुमचं? आयसो. आता ह्याच्यापासून जो ग्रुप तयार होईल तो आयसोब्युटील असणार आहे. पण एन आयसोनिओ नाव कधी देतात? 1 डिग्री हायड्रोजन काढला तर. चलो इथं कार्बन किती प्रकारचे आहेत? 1 डिग्री, 1 डिग्री, 3 डिग्री, 1 डिग्री. कार्बन 4 आहेत, पण टाईप 2च आहेत. ह्याच्यापासून किती अल्किल ग्रुप तयार होणार? 2. कसे कसे? एकदा 1 डिग्रीवरून काढून बघून, एकदा 3 डिग्रीवरून काढून बघूया. चला 1 डिग्रीवरून काढला तर कुठल्या 1 डिग्रीवरून काढायचा? त्याच्यावर हायड्रोजन काढला, याच्यावर हायड्रोजन काढला, वरनं हायड्रोजन काढला, स्ट्रक्चर एकसारखंच दिसणार. म्हणजे कसं होईल तुमचं? CH3 CH CH3 CH2 सिंगल बॉन्ड. जनरली उजव्या बाजूने काढूया, कारण एखादा काही जोडायचं म्हणला सबस्टिट्यूएंट, क्लोरीन असेल, OH असेल, नायट्रो असेल, NH2 असेल, काय जोडायचं तर इकडे जोडायला बरं पडतं. लिहिताना उजव्या बाजूला लिहायला सोपं जातं, म्हणून आपण उजवीकडे लिहितोय. आता ह्याचं नाव काय? कुणापासून बनलाय? आयसोब्युटेन पासून. हा काय असणार आहे? आयसोब्युटाइल. द नेम ऑफ ग्रुप इज आयसोब्युटाइल. आता आयसो नाव का आलं? तर ज्या कार्बनवरून हायड्रोजन काढला तो 1 डिग्री आहे. चला आता 3 डिग्रीवरून काढून बघा कसं असणार आहे. इथून जर हायड्रोजन काढला तर स्ट्रक्चर असं असेल का? CH3 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 सिंगल बॉन्ड. आता हायड्रोजन काढताना आपण कुठल्या डिग्रीवरून काढलाय? 3 डिग्रीवरून काढलाय. ह्याला एन आयसोनिओ म्हणू शकत नाही. पण आता 3 डिग्रीवरून काढलाय. 2 डिग्रीवरून काढला तर सेकंडरी, तर 3 डिग्रीवरून काढल्यावर काय होणार आहे? टर्शियरी. टर्शियरी लिहिताना असं लिहायचं, T स्मॉल लिहायचं, R लिहून फक्त डॅश मारायचं, टर्शियरी ब्युटाइल. हे आयसोब्युटेनचे 2 ग्रुप. मिथेन पासून 1, इथेन पासून 1, प्रोपेन पासून 2. टोटल किती झाले? 4. एन ब्युटेन पासून 2 आणि आयसोब्युटेन पासून 2. टोटल ग्रुप किती झाले? 8. राईट डाऊन. राहिला कुठला? राईट डाऊन. आयसोब्युटील. नाव लिहा, आयसोब्युटील.
आयसोब्युटिल कसं लिहिणार? आयसोब्युटिल CH3 सिंगल बॉन्ड CH, त्याला वर CH3, समोर CH2 सिंगल बॉन्ड लिहिला आयसोब्युटिल. आणि लास्ट वन टर्शरी ब्युटिल TER डॅश ब्युटिल, टर्शरी ब्युटिल काय असणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड C, त्याला वर CH3, खाली CH3, समोर बॉन्ड रिकामा. तुम्ही हा CH3 इथं लिहिला आणि हा बॉन्ड इकडे लिहिला तरी चालत. लक्षात आलं? क्लोज युअर नोटबुक्स. तुमच्या नोटबुक क्लोज करा. चला मला फक्त स्लाइड घेऊ द्या, 1 मिनिट थांबा. कुठले कुठले अल्किल ग्रुप झाले? अल्किल ग्रुप टोटल आपल्याला जे रिक्वायर्ड आहेत ते 8 अल्किल ग्रुप आहेत. सांगा अल्किल ग्रुप किती रिक्वायर्ड आहेत आपल्याला? 8. अगदी बेसिक. नंतर एक फिनाइल पण येईल आणि बेन्झाईल पण येईल, ते त्यावेळेला आपण GOC मध्ये मेकॅनिझम किंवा IUPAC नोमेनक्लेचरला बघू. चलो नाव सांगा. हा कुठला? हा तुमचा मिथाइल. CH3 CH2 सिंगल बॉन्ड काय नाव सांगा? इथाइल. CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड प्रोपाइल. हा सांगा. आयसो प्रोपाइल. नेक्स्ट CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड काय नाव ह्याचं? N ब्युटाइल. CH3 CH2 CH3 सांगा. हा सेकंडरी ब्युटाइल. CH3 CH CH3 CH2 सिंगल बॉन्ड. व्हेरी नाइस. आयसो ब्युटाइल. And last one CH3 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 आणि सिंगल बॉन्ड सांगा. हा टर्शरी ब्युटाइल. हे 8 अल्किल ग्रुप आले तरच तुम्हाला नोमेनक्लेचर येणार, अदरवाइज नोमेनक्लेचर येत नसतं. आपण नेक्स्ट लेक्चरला लगेच आपण नोमेनक्लेचर घेणार. मग ते नोमेनक्लेचर येण्यासाठी उद्या हे नेक्स्ट लेक्चरला करून येणार का? जे नेक्स्ट लेक्चरला हे करून येईल त्यालाच बसायला परवानगी, अदरवाइज अजिबात नाही. थांबूया इथं आपण. थांबूया. ठीक आहे. चलो.